काय का चलो 90 पिता रे हां पिओगे काम करेंगे काम नहीं करेंगे बसमध्ये आता जायचे तिकडे चला तिकडे पॅकिंग साहित्य आतुरमध्ये। नागपुर में एक ऐसे रैकेट का पर्दाफाश हुआ है जहां डिब्बों पर ब्रांडेड कंपनी का स्टिकर लगाकर तेल बेचा जा रहा था। नागपुर की अपराध शाखा इकाई 4 और हुड़केश्वर पुलिस ने अडानी विल्मर कंपनी की एक अधिकारी की शिकायत के आधार पर मामला दर्ज किया है। गिरफ्तार आरोपी का नाम नीलेश दिलीप साहू है। इस कार्रवाई के दौरान खुलेआम बेचे जा रहे तेल को डिब्बों में भरा जा रहा था। आरोपी की फैक्ट्री पर छापा मारा, उस पर एक ब्रांडेड कंपनी का स्टिकर लगा हुआ मिला। इस दौरान नकली लेबल लगे 28 तेल के डिब्बे, सैकड़ों कागज़ के लेबल, खाकी कपड़ा, एक ढक्कन पैकिंग मशीन, तेल के डिब्बे भरने के लिए एक मोटर पंप, पैकिंग टेप का एक रोल और एक 4 पहिया वाहन टाटा कंपनी की कुल कीमत 7 लाख रुपए माल जब्त किया गया है। कॉपीराइट अधिनियम और ट्रेडमार्क अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया है। यह घोटाला पिछले कुछ वर्षों से चल रहा है। इसके अलावा गोदाम में कितना माल है, इसके साथ ही यह तेल कहां से आया, इस पर ब्रांडेड कंपनियों का लेबल लगाकर लोगों के स्वास्थ्य से खिलवाड़ किया जा रहा था। पुलिस अब यह पता लगा रही है कि इसे कौन बेच रहा था। अदानी विल्मर कंपनीचे जे अधिकृत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्यांच्या आमच्याकडे क्राइम ब्रांच नागपूर पोलीस यांच्याकडे तक्रार आली होती की काही लूज मध्ये जे खाद्यतेल आहे ते आणून त्याचा ब्रँडेड तयार करून ते महाकिमतीला विकत आहेत अशी माहिती क्राइम ब्रांचला मिळाली होती। त्यानुसार आमचे युनिट 4चे जे पथक आहे त्याचे इन्चार्ज पोलीस निरीक्षक गड्डीमे आहेत त्यांच्या पूर्ण टीमनं त्या ठिकाणी छापा मारला आणि जी माहिती मिळाली होती ती खरी आढळून आलेली आहे। त्या छापामध्ये जवळजवळ 8.5 लाख रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल मिळून आला। ते सगळं खाद्यतेल आणि बाकीचं पॅकिंग साहित्य वगैरे सगळं जप्त करण्यात आलेलं आहे। हुडकेश्वर पोलीस स्टेशन या ठिकाणी तो गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये जो गोडाऊन मालक आहे जे सर्व करत होता तो व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हुडकेश्वरला पुढील तपास सुरू आहे। सर गोडाऊन मधून माल अदर विक्रेत्यांना पण जातात, किती हे विक्रेते त्याच्यामध्ये समावेश आहे आणि कशी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे? आता सध्या गोडाऊनमध्ये संपूर्ण मुद्देमाल जो मिळालेला आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये जे रेकॉर्ड आपल्याला सापडेल किंवा आरोपीच्या इंट्रोगेशन मध्ये जी माहिती मिळेल तो माल कुठून आणला, कोणाला जाणार आहे, हे सर्व माहिती त्याच्यामध्ये पडताळली जाईल आणि हुडकेश्वर मध्ये जो तपास चालू आहे त्याच्यामध्ये सर्व निष्पन्न करून पुढील कारवाई करण्यात येईल। सर हे पूर्ण कारवाई कोणत्या वरिष्ठ अधिकारीच्या मार्गदर्शनात? सदरची संपूर्ण कारवाई आमचे पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, त्याचबरोबर ॲडिशनल सीपी क्राईम श्री संजय पाटील सर आणि डीसीपी डिटेक्शन राहुल माकणीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे।